संत ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ मराठी अर्थासहित देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीचारी साधी येल्या हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जीवे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाया सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणे द्वारकेचा राणा पांडवा घरी। अर्थ असा आहे, देवाच्या द्वारी क्षणभर उभे राहिल्याने चारी मुक्तींचा लाभ होतो। हे सुकृतदर्शनी असंभाव्य वाटते, परंतु द्वारी उभे असणे म्हणजे सेवकाच्या नात्याने तत्पर असणे असा अर्थ घेतला पाहिजे। श्री तुकोबारायांनी परमप्रीतीने भगवन नामोच्चार करणे हीच हरीची सेवा आहे असे सांगितले आहे। श्री ज्ञानेश्वर महाराजांनीही हरीचे नामस्मरण हेच देवाचे द्वार असे सुचविले आहे। क्षणभर या पदाचा अर्थ अति अल्पकाल असा घ्यावा। अत्यल्पकाल देखील हरिनामोच्चारण रूप सेवा केली असता चारी मुक्तींचा लाभ होतो असा पहिला कडव्याचा अर्थ आहे। तर हरिनामस्मरण केल्या वाचून चित्तशुद्धी होणार नाही व चित्तशुद्धी झाल्या वाचून आत्मविषयक वृत्तीचीही उत्पत्ती होणार नाही। म्हणून हरिनामस्मरणाच्या आश्रयानेच मुख्य ज्ञानद्वाराचा लाभ होतो। क्षणभर याचा लाक्षणिक अर्थ घेतला तर अनंत जन्मजन्मांतरीच्या दृष्टीने आपले आयुष्य क्षणभर या समानच आहे अशा दृष्टीने क्षणभर म्हणजे जन्मभर असा अर्थ घ्यावा। म्हणून जन्मभर हरिनामस्मरणाचा आश्रय करणारा जो साधक त्याला चारी मुक्तींचा लाभ होतो। मुखाने हरिनाम घ्या असे 2 वेळा सांगून त्यापासून अगणित पुण्याचा लाभ होईल असे ज्ञानेश्वर महाराज सांगतात। देह श्री पुत्र गृह रूपी संसारात राहूनही जिभेला हरिनामाचे प्रखर व्यसन लावून घ्या असे वेदशास्त्राधिक हात उंचावून सांगत आहेत। श्री महाराज म्हणतात की अशा प्रकारचे व्यसन पांडवांनी लावून घेतल्यामुळे त्यांच्या घरी द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा कसा राबत होता हे श्रीमद व्यासकृत महाभारतावरून दिसून येईल। अभंग दुसरा। चहुवेदी जाण साही शास्त्री कारण 18 ही पुराणे हरिसी गाती मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तो दुर्गमी न घाली मन ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे। अर्थ असा आहे, 4 वेद 6 शास्त्रे व 18 पुराणे ही हरीचेच वर्णन करीत आहेत। ज्याप्रमाणे दही घुसळून त्यातील सारभूत लोणी काढून घेतात व असार ताकाचा त्याग करतात, त्याप्रमाणे 4 वेद 6 शास्त्रे व 18 पुराणे यामध्ये सारभूत असणाऱ्या हरीचे तू विचाराने ग्रहण कर आणि त्यातील ताकाप्रमाणे असणाऱ्या वांजट कथांचा मार्ग टाकून दे। हरी जो एक आत्मा त्याची व्याप्ती मायोपाधिक शिवामध्ये व अविद्योपासक जीवामध्ये एक सारखीच आहे। त्या हरीला सोडून दुसऱ्या समजण्यास कठीण अशा साधनांमध्ये तू आपले मन घालू नको। श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरी म्हणजेच वैकुंठ, हरी त्या वैकुंठाचे नाव आहे। त्यांचेच मी निरंतर भजन करतो आणि तो मला पाण्याने भरलेल्या मेघाच्या दाट फळीप्रमाणे जिकडे तिकडे दिसत आहे। अभंग तिसरा आहे। त्रिगुण असार निर्गुण हे सार सारासार विचार हरिपाठ सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरिविणे मत व्यर्थ जाय अव्यक्त निराकार नाही ज्या आकार जेथुनी चराचर त्यासी भजे ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी अनंत जन्मानी पुण्य होय। अर्थ असा आहे, त्रिगुणात्मक जगत अशाश्वत व असार आहे। 3 गुणांचे पलीकडे असलेले निर्गुण निराकार परब्रह्म तेच शाश्वत व सार आहे। या सारासाराचे रहस्य निरंतर हरिचिंतनात रत असणे हेच होय। जे गुणसहित साकार आहे ते सगुण, जे गुणरहित निराकार आहे ते निर्गुण, म्हणजे सगुण तेच निर्गुण व निर्गुण तेच सगुण। फक्त गुण तेवढे अधिक वा उणे, कारण हरीची व्याप्ती दोन्हीतही समानत्वे करून आहे। त्या दृष्टीने कोणत्याही सगुण वस्तूस निर्गुण असे निश्चयाने म्हणण्यास काही हरकत नाही। श्रीहरीच्या ठिकाणी आकार अगर दुसरी कोणतीही उपाधी नसल्यामुळे त्याच्या स्वरूपाचे ज्ञान नेत्राधिक जड इंद्रियास होणे शक्य नाही। यासाठी भगवत देहाचे मीमांसा करीत न बसता भगवत चिंतन करण्यातच घडून जा। त्या वाचून अन्य विषयात जर तू आपले मन गुंतवशील तर तो त्या मनाचा दुरुपयोग झाला असे समज। जे व्यक्त नसून अमूर्त आहे, ज्यास आकार नाही व ज्याच्यापासून चर चेतनयुक्त व अचर म्हणजे जड अशा उभय भावात्मक जगताची उत्पत्ती झाली, त्या हरीचे तू भजन कर। श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,
माझ्या ध्यानात व मनात निरंतर रामकृष्ण आहे व त्या योगाने या जन्मात अनंत पुण्याईची जोड आहे। चौथा अभंग आहे, भावविण भक्ती भक्तिविण मुक्ती बळविण शक्ती बोलू नये कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत शिणसी वाया सायासे करीसी प्रपंच दिननिशी हरिशी न भजसी कोण्या गुणे ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे। अर्थ असा आहे, जन्म मृत्यूरूप संसार दुःखापासून एक हरीच सोडविणारा आहे असा दृढ विश्वास असल्या वाचून हरीवर आत्यंतिक म्हणजे निस्सीम प्रेम बसणार नाही व अशा निस्सीम भक्ती वाचून संसारातून मुक्तता केव्हाही होणार नाही असा नियम आहे। यास्तव हरीच्या ठिकाणी भाव असल्या वाचून भक्ती होईल व भक्ती वाचून मुक्ती मिळेल असे जे म्हणतात त्यांचे ते म्हणणे आपल्या अंगात काही एक बळ नसताना मी अमुक एक शक्तीची गोष्ट करीन असे म्हणण्याप्रमाणे व्यर्थ होय, म्हणून तसे बोलू नये। देव लवकर कशाने प्रसन्न होईल असा जर तुझा प्रश्न असेल तर काही एक व्यर्थ क्षीण न करता आपल्या चित्तास विषय वासनेच्या ओढाताणीतून सोडवून स्थिर कर आणि निजबोधाने शांत रहा। देह पुत्र स्त्री गृह धन इत्यादिकांच्या प्राप्तीविषयी व रक्षणाविषयी प्रापंचिक खटाटोप तू रात्रंदिवस करीत आहेस व हरीचे भजन मात्र मुळीच करीत नाहीस, ते का बरे? हरीचे भजन कर म्हणजे तू या संसार सागरातून तात्काळ तरुण जाशील असे श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। पाचवा अभंग आहे, योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म भावविण देव न कळे निसंदेह गुरुविण अनुभव कैसा कळे तपेविण दैवत दिदल्याविण प्राप्त गुजेविण हित कोण सांगे ज्ञानदेव मार्ग दृष्टांताची मात साधूचे संगती तरुणोपाय। अर्थ असा आहे, अष्टांग योग व यज्ञ याचे यथाविधी आचरण केल्याने हरीची प्राप्ती होणार नाही, कारण ही सर्व हरिप्राप्तीविषयी दूरची साधने आहेत। याचे अनुष्ठान करणाऱ्यामध्ये मी मोठा योगी आहे, याज्ञिक आहे, माझी सर्वत्र ख्याती व्हावी अशी वासना उत्पन्न होते व ती वासना पूर्ण होण्याचे इच्छेने तो योग यज्ञ वगैरे करतो व त्यामुळे खरा धर्म न होऊन पीडा करणारा व्यर्थ दांभिक धर्म मात्र होतो। भावा वाचून साधकास देव केव्हाही निसंशय कळावयाचा नाही, म्हणजे देववचन गुरुवचन याच्यावर दृढ विश्वास असल्या वाचून देवाचे निसंशय ज्ञान होणार नाही, कारण देवस्वरूपाचा जो अनुभव होतो तो गुरूंनी केलेल्या महावाक्योपदेशानेच होतो। आजपर्यंत सर्वांना देवाचा अनुभव गुरुद्वाराच मिळाला आहे, म्हणून त्या वाचून देवाचा अनुभव कसा मिळेल? तपा वाचून देव प्रसन्न होणार नाही व दिल्या वाचून काही मिळणार नाही, म्हणजे कर्म करावे तसे फळ मिळते। हित सांगणाऱ्यामध्ये जर गूढ आत्मज्ञान नसेल तर तो काय सांगेल, कारण आत्मज्ञान होणे हेच सर्वांचे हित आहे। गुजचा एक अर्थ प्रेम असाही होतो। हित सांगणाऱ्यांमध्ये जर प्रेम नसेल तर तो काय जे सांगेल ते कोरडेच। श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सर्व जीवांना संसारातून तारण्याचा उपाय साधूची संगत करणे हाच होय असे माझ्या अनुभवावरून मी जाहीर करतो। अभंग 6वा आहे, साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला ठाईच मुराला अनुभवे कापुराची वाती उजळली ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसी मोक्षरेखी आला भाग्य विनटला साधूचा अंकिला हरिभक्त ज्ञानदेव गोळी संगती सज्जनी हरि दिसे जनी आत्मतत्वी। अर्थ असा आहे, साधन चतुष्ट अधिकाऱ्यास श्री गुरुरूपी साधूनी तत्वमसी या वाक्याचा बोध केल्यावर देहेंद्रियातील मी ब्रह्म आहे असा अनुभव होतो, पण तोही अनुभव स्फुरणरहित ज्ञानरूप ब्रह्मामध्ये नाहीसा होतो। मग तो अधिकारी देहबुद्धीने अथवा देहातीत जीवबुद्धीने अथवा जीवातीत शिवबुद्धीनेही न उरून अवशेष ज्ञानातीत सहज निर्धर्म ब्रह्मस्थितीने असतो। जसे कापूररूपी वात अग्नीच्या ज्योतीने पेटली म्हणजे कापूर व अग्नी यापैकी काही एक शिल्लक राहत नाही, त्याप्रमाणे साधूंच्या अंकित झालेल्या हरिभक्ताची विद्या अविद्येची निवृत्ती होऊन नित्य निर्धर्म मोक्ष भूमिकेवर प्राप्त होऊन तो परम ऐश्वर्य रूप मोक्षाने सुशोभित होतो। श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मला साधू संतांच्या संगतीत असण्यात गोडी वाटते आणि मला सर्व जनात व वनात आत्मतत्वरूप हरी दिसत आहे। अभंग 7वा असा आहे,
पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्तासी, नाही जासी भक्ती ते पतित अभक्त, हरिसी न भजत दैवहत, अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैचा दयाळ पावे हरी, ज्ञानदेवाप्रमाण आत्मा हा निधान, सर्वाघटी पूर्ण एक नांदे. अर्थ असा आहे, ज्यांनी पर्वतासारखी मोठमोठी पातके पापे केली असून जे हरिविषयीचे आत्यंतिक प्रेमरूपी भक्तीविषयी विन्मुख आहेत, म्हणजे जे अभक्त आहेत, त्यांचे ते पातक कोणत्याही अन्य उपायांनी नाहीसे होत नाही. ज्याला हरीची प्रेमलक्षणा भक्ती नाही तो पतित अभक्त होत आहे. तो करंटा हरीचे भजन कसे करील? जे वायफळ बडबड करणारे झोपेत बरळल्याप्रमाणे अमर्याद बडबड करतात असल्यांना दीनदयाळ हरी कसा प्राप्त होईल? श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सर्व देहामध्ये एक परिपूर्ण असणारा आत्मा हाच कोणी ठेवा मला मान्य आहे, हाच माझे सर्वस्व आहे. 8वा अभंग आहे, संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे, रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा राम जप, एकतत्वी नाम साधिती साधन, द्वैताचे बंधन न बाधिजे, नामामृत गोडी वैष्णवा लादली, योगिया साधली जीवन कळा, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवा लादला कृष्णदाता, ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. अर्थ असा आहे, आपल्या मनोवृत्तीची धाव संतांच्या संगतीकडे लाव व या साधनाने तू लक्ष्मीपतीस वश करून घे. म्हणजे संत ज्याप्रमाणे सांगतील त्याप्रमाणे ती गोष्ट मनावर धरून देहाने मनाने तसे वाग. हरीला वश करून घेण्याचे साधन हेच होय. वाचन निरंतर रामकृष्णाचा जप करणे हाच जीवाचा धर्म होय. म्हणून मायोपाधिक शिवाचा आत्मा जो राम त्याचे तू भजन कर, अथवा राम जप हाच शिवाचाही आत्मा आहे, अर्थात जीवाने त्याचे भजन करणे आवश्यक आहे. एक तत्व हरी त्यास त्याच्या नामरूपी साधनाने जे कोणी प्राप्त करून घेतात त्यास मी आणि तू इत्यादिक द्वैतबंधनाची बाधा होत नाही. योग्यांना 17व्या जीवनकलेच्या प्राप्तीमध्ये जे सुख व जी आवड आहे तेच सुख व तीच आवड वैष्णवांना हरीचे नामामृत सेवनामध्ये आहे. बाळपणीच प्रल्हादाचे जिवेवर हरीच्या नामाचा उच्चार ठसला व कृष्णासारखा उदार ज्ञानदाता उद्धवाला मिळाला. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरीचे नाम सर्व पारमार्थिक साधनात सोपे असून ते सर्व मनुष्यांना दुर्मिळ झाले आहे. कारण हरीचे नाम कोणी घेत नाही. त्याची सुलभता व योग्यता जाणून ते नाम सदोदित घेणारा असा पुरुष विरळा आहे. 9वा अभंग, विष्णुवीणे जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्णी मन नाही ज्याचे, उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा, रामकृष्णी पैठा कैसा होय, द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान, त्या कैचे कीर्तन घडे नामी, ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, नामपाठ मौन प्रपंचाचे. अर्थ असा आहे, विष्णूचे नामस्मरणा वाचून इतर जप करणारा आणि रामकृष्ण स्वरूपी ज्याचे मन नाही त्याचे ज्ञान व्यर्थ आहे. जन्माला येऊन द्वैत भाव रहित अद्वैत अशा परमात्म्याला जाणण्याचा मार्ग ज्यास माहीत नाही तो हतभागी होय. त्याची वस्ती रामकृष्ण रूपी कशी होईल? म्हणजे रामकृष्ण स्वरूपी ऐक्याला तो कसा पावेल? ज्या ब्रह्मस्वरूपाच्या अज्ञानाने अहम म्हणजे मी, इदम म्हणजे हे वृत्तीरूपी द्वैताची उत्पत्ती झाली, त्या द्वैताचा नाश ब्रह्मस्वरूपाच्या ज्ञानानेच होणार आहे. ते ज्ञान देणारे गुरु आहेत. गुरु वाचून ते कधीही मिळणार नाही व ज्या साधकाला ते मिळाले नाही त्याला नामी जो परमात्मा त्याचे अभेद भजन घडत नाही. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मला हरीच्या सगुण साकार स्वरूपाचेच ध्यान आहे आणि त्याच्याच नामाची मी सतत आवृत्ती करीत असून प्रापंचिक गोष्टी संबंधाने मौन घेतले आहे. 10वा अभंग असा आहे, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, नामासी विन्मुख तो नर पापिया, हरिवीन धावया न पावे कोणी, पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामे तिन्ही लोक उद्धरती, ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कुळशुद्ध. अर्थ असा आहे, हरीच्या नामाकडे चित्त नाही आणि गंगा यमुना सरस्वती या 3 नद्यांचा संगम जो प्रयाग त्या प्रयागास जातो अथवा दुसऱ्या अनेक तीर्थयात्रा करतो तर त्याचे ते करणे व्यर्थ होय. जो हरीच्या नामाविषयी विन्मुख आहे म्हणजे ते नाम कधीही घेत नाही तो मनुष्य पापी होय.
त्याला पापातून सोडविण्यास हरी वाचून दुसरा कोण धाव घेणार आहे? भगवंताच्या नामाने पातकापासून त्रैलोक्याचा उद्धार होतो असे वाल्मिकीने रामायणात सांगितले आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरीच्या नामाचे जो भजन करतो त्याच्या सर्व वंशाचा उद्धार होतो. अभंग 11. हरी उच्चारणी अनंत पापराशी जातीला लयासी क्षणमात्रे तृण अग्निमेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. हरी उच्चारण मंत्र पै अगाध पळे भूत बाधा भय याचे ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ न करवे अर्थ उपनिषदा. अर्थ असा आहे, हरिनामाचा जप केल्याने पापांच्या अनंत राशी एका क्षणात नाहीशा होतात. गवताचा व अग्नीचा संबंध झाला की ते गवत अग्निरूप होते, त्याप्रमाणे हरीचा जप निरंतर करीत असले म्हणजे जपणारा हरिरूपच होतो. हरीच्या नाममंत्राचे सामर्थ्य अपूर्व आहे. त्याचे धाकाने भूतबाधा नाहीशी होते. भूतबाधा म्हणजे पिशाच्च बाधा नाहीशी होते. इतकेच नव्हे तर जीवाच्या मागे लागलेला पंचभूतात्मक देहाविषयीचा जो अहंकार त्याची देखील बाधा दूर होते. म्हणजे हरिनामाने देहाभिमानाचा नाश होतो. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, यथार्थ निर्णय उपनिषदाकडूनही झाला नाही. अभंग 12. तीर्थव्रत नेम भावेवीण सिद्धी वायाची उपाधी करिसी जना भावबळे आकळे एरवी नाकळे करतळी आवळे तैसा हरी. पारियाचा रवा घेता भूमीवरी यत्न परोपरी साधन तैसे ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिदले संपूर्ण माझे हाती. अर्थ असा आहे, अहो जन हो, कितीही तीर्थयात्रा केल्या व अनेक व्रत नियमांचे आचरण केले तरी हरीवर दृढ विश्वास असल्या वाचून ती सफळ होणार नाहीत. याकरिता तुम्ही हा व्यर्थ शीण का करता? हरीच्या ठिकाणी विश्वास ठेवून त्याचे भजन केल्याने तो परमात्मा तळहातावरील आवळ्याप्रमाणे आपल्या हस्तगत होतो. अन्य उपायांनी तो हस्तगत होणार नाही. पारा जमिनीवर पडून त्याचा बारीक बारीक गोळ्या जमिनीवर पसरल्या म्हणजे ज्याप्रमाणे ते पाऱ्याचे सर्व कण एके ठिकाणी जमवून हातात घेण्याला पुष्कळ प्रयास पडतात, त्याप्रमाणे हरिनामा वाचून इतर साधनांनी भगवत प्राप्ती होण्याला पुष्कळ कष्ट सोसावे लागतात. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की माझे गुरु निवृत्तीनाथ हे गुणत्रया पलीकडील निर्गुण आहेत. त्यांनी हरिस्वरूपाचा पूर्ण बोध माझ्या हातामध्ये दिला म्हणजे त्यांनी केलेल्या बोधाने माझ्या बुद्धीस पूर्ण अनुभव झाला. अभंग 13. समाधी हरीची समसुखेविण न साधेल जाण द्वैत बुद्धी बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे एका केशवराजे सकळ सिद्धी रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी जवत्या परमानंदी मन नाही ज्ञानदेवी रम्य रमले समाधान हरीचे चिंतन सर्व काळ. अर्थ असा आहे, सृष्टीतील लहान मोठे वगैरे भेदरूपी वैषम्य विचाराने काढून शिवापासून तृणापर्यंत एक रूपाने वास्तव्य करणाऱ्या हरीचे समबुद्धीने ग्रहण केले असता समाधी म्हणजेच आत्मस्थिती प्राप्त होते. जर बुद्धीतील सजातीयादी भेद गेले नसतील तर भेदात्मक बुद्धीस हरीची समाधी कधीही प्राप्त होणार नाही. केशवास म्हणजेच आत्म्यास यथार्थत्वे करून जाणणे हेच बुद्धीचे ऐश्वर्य आहे. या वाचून दुसरे नाही. त्यानेच जगातील सर्व सिद्धींचा लाभ होतो. रिद्धी म्हणजे ऐश्वर्य, सिद्धी म्हणजे अणिमा गरिमा इत्यादी अष्ट प्रकारच्या सिद्धी यांचा निधी म्हणजे ठेवा प्राप्त झाला तरी जोपर्यंत परमानंद रूप हरीच्या ठिकाणी मन नाही तोपर्यंत त्या पीडादायकच आहेत. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, प्राणीमात्राला रमविणारे असे समाधान माझे ठिकाणी सुस्थिर झाले असून हरीचे चिंतन सर्व काळ चालले आहे. अभंग 14. नित्य सत्यामित हरिपाठ ज्यासी कळीकाळ त्यासी न पाहे दृष्टी रामकृष्णी वाचा अनंतराशी तप पापाचे कळप पळती पुढे हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणती जे वाचा तया मोक्ष ज्ञानदेवा पाठ नारायण नाम पाविजे उत्तम निजस्थान. अर्थ असा आहे, खऱ्या अपरिमित हरीचा जप निरंतर करणाऱ्याकडे कळीकाळ दृष्टीने कधी देखील पाहत नाही. वाचन निरंतर रामकृष्णाचा जप केल्याने तपाच्या अनंत राशी घडतात व त्या योगाने पापाचे समुदाय पुढे पळून जातात. हरी 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 हा शिवाचा नित्य जप करण्याचा मंत्र आहे. या मंत्राचे जे कोणी वाचेने ग्रहण करतील त्यास मोक्षाची प्राप्ती होईल. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी निरंतर नारायण नामाची आवृत्ती करतो. त्या योगे देहत्रयातीत अति उत्तम
आत्मस्वरूप स्थानाची मला प्राप्ती झाली आहे। अभंग 15। एक नाम हरी द्वैत नाम दुरी, अद्वैत कुसरी विरळा जाणे, समबुद्धी घेता समान श्री हरी, शमदमावरी हरी झाला। सर्वघटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी, ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा, मागील या जन्मा मुक्त झालो। अर्थ असा आहे, जो एका हरीचेच नाम जाणतो, दुसरे म्हणजे द्वैताचे नाम ज्यापासून दुरावले गेले आहे, म्हणजे दुसऱ्या नावाची ज्याला ओळखच नाही, जो सकळ सृष्टी हरिरूप पाहून हरिनामच सकळ सृष्ट पदार्थात ओळखतो, असा एखादाच असतो। जीव ईश जीव जड, ईश जड जीव जीव आणि जड जड असे बुद्धीतील 5 प्रकारचे भेद विचाराने नाहीसे करून समबुद्धीने भेदशून्य श्री हरीचे जो ग्रहण करतो, तो शमदमाचा वैरी म्हणजे साधकाला शमदमाच्याही बंधनातून सोडविणारा जो हरी तद्रूप होतो। शमदमावरी असा पाठ घेतला तर दुसरा अर्थ असा होतो, शम म्हणजे मनोनिग्रह, दम म्हणजे बाह्येंद्रिय निग्रह, ते करून वर सांगितलेल्या 5 प्रकारच्या भेद वैषम्याच्या बुद्धीतून निराश करून समबुद्धीने सर्व ठिकाणी समान हरीचे जो ग्रहण करतो, तो स्वतः हरी होतो। सर्व देहांमध्ये एकच व्यापक राम आहे। पहा, 1000 किरणातून तेजोरूपी एक सूर्यच भरलेला दिसतो, म्हणजे त्या 1000 किरणांचा प्रकाशक एक सूर्यच असतो। श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी आपले चित्तामध्ये सर्व काळ हरीचेच चिंतन करण्याचा नियम केला आहे। त्या योगाने मागील या जन्माचे मागवून येणारे पुढचे जन्म यापासून मी सुटलो, आता मला पुन्हा जन्म नाही। अभंग 16वा। हरिनाम जपे तो नर दुर्लभ, वाचेसी सुलभ रामकृष्ण, रामकृष्ण नामी उन्मनी साधली, तयासी लादली सकळ सिद्धी, सिद्धिबुद्धी धर्म हरिपाठी आले, प्रपंच निमाले साधू संगे, ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा, तेणे दश दिशा आत्माराम। अर्थ असा आहे, ज्याच्या बुद्धीमध्ये हरिचिंतनाचा जप चालू आहे आणि ज्याच्या वाणीमध्ये सुलभ रामकृष्ण नामाचे वास्तव्य आहे, असा मनुष्य फारच दुर्लभ असतो। ज्यांनी रामकृष्ण नामाच्याच भजनाने संकल्प विकल्पात्मक मनरहित अशा निर्विकल्प सहज परमात्म स्थितीचा लाभ करून घेतला, त्याला परिपूर्ण परब्रह्म सिद्धी प्राप्त करून झाली, अथवा त्याला जगातील सर्व सिद्धी प्राप्त झाल्या। भगवत चिंतनाने बुद्धीला सिद्धी प्राप्त होते, म्हणजे बुद्धीचे मल दूर होऊन तिची उत्तम स्थिती होते। देह तादात्म्याने पंचविषयाच्या भोगात गुंतलेल्या व त्रिविध तापाने तप्त झालेल्या प्रापंचिक जीवांची शांती साधूच्या संगतीने होते। श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नामचिंतनाने माझ्या हृदयात रामकृष्ण स्वरूपाचा ठसाच उमटला आहे। त्या योगाने 10 दिशांमध्ये आत्मा राम भरलेला भासत आहे। अभंग 17। हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा, तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमुप, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे, मातृपितृ भातृ सगोत्र अपार, चतुर्भुज नर होऊनी ठेले, ज्ञान गुणगम्य ज्ञानदेवा लादले, निवृत्तीनं दिदले माझे हाती। अर्थ असा आहे, हरीचा जप करून वाणीने हरीची कीर्ती जो गाईल, त्याचा देह पवित्र होईल। हरिनाम संकीर्तनाच्या सामर्थ्याने ज्याने अगणित तप केले, तो अनंत कल्पपर्यंत वैकुंठात वास्तव्य करतो व आईबाप भाऊबंद तसेच त्यांचे अनेक गोत्रज ही सर्व मनुष्य चतुर्भुज होऊन वैकुंठी राहतात, म्हणजे त्यांना स्वरूपता मुक्तीचा लाभ होतो। श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अति गुप्त आत्मज्ञानाचा लाभ माझे गुरु निवृत्तीनाथ यांनी माझे हाती दिल्यामुळे मी ज्ञानसंपन्न झालो। अभंग 18। हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन, हरिवीण सौजन्य नेणे कोणी, त्या नरा लादले वैकुंठ जोडले, सकळही घडले तीर्थाटन, मनोमार्गे गेला तो तेथे मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य, ज्ञानदेवा गोळी हरिनामाची जोडी, रामकृष्णी आवडी सर्व काळ। अर्थ असा आहे, जो हरिवंश पुराण वाचतो आणि यथार्थ हरिनामाचे कीर्तन करतो व हरी वाचून दुसरे कोणीही प्रिय जाणत नाही, त्या मनुष्याला वैकुंठाचा लाभ झाला आणि त्याला सर्व तीर्थयात्रा घडल्या असे समजावे। मनोवृत्तीप्रमाणे वागणारा असल्या लाभाला आचवतो। हरिभजनामध्ये जो स्थिर झाला तोच धन्य होय। श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरिनामाच्या लाभाचीच मला गोडी असून मला सतत रामकृष्ण स्वरूपाचीच आवड आहे। अभंग 19। नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी,
पापे अनंत कोटी गेली त्यांची, अनंत जन्माचे तप एक नाम, सर्व मार्ग सुगम हरिपाठी, योग याग क्रिया धर्म माया, गेले ते विलया हरिपाठी, ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म, हरिवीण नेम नाही दूजा। अर्थ असा आहे, हरिनामाच्या कीर्तनाची वैष्णवजनांनी जोड केलेली असते, त्या योगाने त्यांची अनंत कोटी पातके नाहीशी होतात। अनंत जन्मी केलेल्या तपांचे फल एक हरीचे नामस्मरण आहे। सर्व साधनांमध्ये हरीचे चिंतन हे सुलभ साधन होय। अष्टांग योग यज्ञ क्रिया धर्म व अधर्मरूपी माया ही सर्व हरीच्या चिंतनाने लयाला जातात। श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आमच्या ठिकाणी यज्ञ याग क्रिया धर्म सर्व काही हरी आहे, त्या वाचून दुसरा काही नेमधर्म नाही। अभंग 20। वेदशास्त्र पुराण श्रुतीचे वचन, एक नारायण सार जप, जप तप कर्म हरिवीण धर्म, वाऊगाची श्रम व्यर्थ जाय, हरिपाठी गेले ते निवांतची ठेले, भ्रमर गुंतले सुमन कळिके, ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र, यमे कुळ गोत्र वर्जी येले। सर्वांचे सार एक नारायण आहे, त्याचा तू जप कर, याविषयी श्रुती स्मृती व शास्त्र यांचे वचन प्रमाण आहे। इतर जप तपादी कर्मे करण्याचे श्रम हरिभजना वाचून व्यर्थ जाणारे आहेत। ज्याप्रमाणे भ्रमर मकरंद सेवन करण्याचे भरात त्या कमल कलिकेत सापडला जातो, म्हणजे त्याला बाहेर निघून येण्याची शुद्धी राहत नाही, त्याप्रमाणे हरीचे नामस्मरणात रत झालेला साधक हरिस्वरूपी एकमय होतो व त्याचे फिरून प्रपंच परावर्तन होत नाही। श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरिनाम हाच माझा मंत्र आहे आणि शास्त्रही पण तेच आहे। त्याच्या दराऱ्याने यमाने आमच्या कुलगोत्राचा त्याग केला आहे। अभंग 21 असा आहे, काळ वेळ नाम उच्चारित नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती, रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण, जड जीवा तारण हरी एक, हरिनाम सार जीवा या नामाची, उपमा त्या देवाची कोण वाणी, ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा। अर्थ असा आहे, हरीचे नाम घेण्याला शुद्ध काळ वेळेची जरूर नाही, ते हवे तेव्हा घ्यावे। त्या योगाने आपल्या आईचे कुळ व बापाचे कुळ या दोघांचाही उद्धार होतो। दुसरा अर्थ असा आहे, नाम घेणारा व ऐकणारा या उभयतांचा उद्धार होतो। रामकृष्णाचे नाम सर्व पापांचा नाश करणारा आहे, याप्रमाणे सर्व पापांचा नाश करून मूर्ख जीवांना तारणारा एक हरीच आहे। हरीचे नाम हेच सार आहे। भजन करण्याकडे जीवेची ज्याने योजना केली आहे, त्याचे दैवास उपमा कोणी द्यावी। श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मजकडून हरीचे चिंतन यथा सांग झाले, आता माझ्या पूर्वजांना वैकुंठास जाण्याचा मार्ग सोपा झाला आहे। अभंग 22वा। नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मीवल्लभ तया जवळी, नारायण हरी भुक्तिमुक्तिचारी घरी त्यांच्या, हरिवीण जन्म नरकची पै जाणा, यमाचा पाहुणा प्राणी होय, ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड, गगनाहुनी वाड नाम आहे। अर्थ असा आहे, सतत हरीचे नाम घेण्याचा ज्यांचा नियम आहे, असे प्राणी दुर्मिळ आहेत। त्यांच्याजवळ लक्ष्मीचा पती विष्णू असतो। नेहमी नारायण हरी अशा नामाचा जो जप करतो, त्याच्या घरी सर्व ऐश्वर्य व सलोकता आदी चारी मुक्ती असतात। जन्मास येऊन जर हरीची ओळख झाली नाही, तर त्या जन्मास नरकच समजावे आणि तो प्राणी यमाचा घरचा पाहुणा होतो, म्हणजे यमलोकात जातो आणि यमाकडून त्याला शासनाचा पाहुणचार मिळतो। श्री ज्ञानेश्वर महाराजांनी आपले गुरु जे निवृत्तीनाथ त्यास हरीचे नाम केवढे आहे असा आपले इच्छेनुरूप प्रश्न केला असता, त्यावर गुरु निवृत्तीनाथांकडून आकाशापेक्षाही नाम मोठे आहे असे उत्तर मिळाले। अभंग 23। 7-5-3 दशकांचा मेळा, एकतत्वी कळा दावी हरी, तैसे नवे नाम सर्वत्र वरिष्ठ, तेथे काही कष्ट न लागती, अजपा जपणे उलट प्राणाचा, येथेही मनाचा निर्धार असे, ज्ञानदेवा जीणे नामविण व्यर्थ, रामकृष्णी पंथ क्रमी येला। अर्थ असा आहे, हा संसार कोणी 7 तत्वात्मक आहे, कोणी 5 तत्वात्मक आहे, कोणी 3 तत्वात्मक आहे, तर कोणी 10 तत्वात्मक आहे असे मानतात। दुसरा अर्थ असा आहे, 7 + 5 + 3 + 10 मिळून 25 तत्वात्मक संसार मानतात। ही सर्व तत्वे ही हरी आपल्या एका चैतन्य तत्वावर दाखवतो। असा तत्व विचार करण्यापैकी हरीचे नाम नाही, ते सर्व साधनांपेक्षा श्रेष्ठ आहे।
ते घेण्याला काही कष्ट पडत नाहीत। रात्री व दिवसा मिळून 21,600 वेळा सोहम सोहम असा आपले हृदयात प्राणाच्या वरती जाण्यात आणि अपनाच्या खाली जाण्यात होणाऱ्या उभयतांचे भेटीत सहज जप होत असतो, त्यास अजपाजप म्हणतात। संकल्प सोडल्यास साधकाचे मनाचा निश्चय असे करण्याकडे असतो। श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरीच्या नामस्मरणा वाचून जगणे मला व्यर्थ वाटते, म्हणून मी रामकृष्णाच्या भजन मार्गाचे क्रमण केले आहे, म्हणजे निरंतर हरीचे भजन करीत आहे। अभंग 24 जपतप कर्म क्रिया नेम धर्म सर्व घटी राम भाव शुद्ध न सोडी हा भाव टाकी रे संदेहो रामकृष्ण टाहो नित्य फोडी जाती वित्त गोत्र कुळशीळ मात भज का त्वरित भावनायुक्त ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ भुवनी घर केले। अर्थ असा आहे, जप तपादी कर्मे व अनेक नियम धर्मे ज्या भावनेने करतो त्या भावनेपेक्षा सर्व देहामध्ये एक आत्मा रामालाच पाहणे ही भावना शुद्ध आहे। दुसरा अर्थ असा आहे, जप तप कर्म क्रिया नेम धर्म इत्यादी साधने सर्व भूतांचे ठिकाणी अभिन्नत्वे करून परमात्मा रूपाला पाहणे या शुद्ध भावनेच्या पायावर उभारली गेली पाहिजेत। म्हणून अशा शुद्ध भावाचा त्याग करू नको। या भावामध्ये बिघाड आणणाऱ्या सर्व संशयास फेकून दे आणि रामकृष्ण नामाचा सारखा टाहो फोडीत राहा। दुसरा अर्थ असा आहे, अशा प्रकारचा शुद्ध भाव त्या साधनादिके करून साध्य आहे, तरी त्या साधनानुष्ठानाचे भरात या साध्या गोष्टीकडे दुर्लक्ष होता कामा नये। सर्व संशय टाकून हा शुद्ध भाव वृद्धिंगत होण्याकरिता जीवाने रामकृष्णाचा निरंतर टाहो फोडला पाहिजे। जातीच्या पैशाच्या गोताच्या कुळ स्वभावादी गोष्टीच्या भानगडीत पडू नको। शुद्ध भावनेने युक्त होऊन त्वरेने हरीला जप। दुसरा अर्थ असा आहे, या शुद्ध भावनेने त्वरित युक्त होऊन जातीला पैशाला व कुळगोत्रज्ञाला तू भज, म्हणजे जातीस गोतास कुळशिलास योग्य अशी कर्मे कर व द्रव्यार्जन संगोपनादी व्यवहार मोठ्या दक्षतेने कर, म्हणजे अशा करण्याने प्रापंचिक बाधा होणार नाही। श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझ्या ध्यानात मनात नेहमी रामकृष्णाची वस्ती आहे, त्यामुळे वैकुंठलोकी माझे घर झाले आहे। दुसरा अर्थ असा आहे, श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आमचे घर वैकुंठ भुवनात झाले आहे, म्हणजे वैकुंठ रूप हरीचे ठिकाणी आमची वस्ती झाली आहे। अभंग 25 जाणीव नेणीव भगवंती नाही हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा रीग नाही तेथील प्रमाण नेणवे वेदासी ते जीवजंतुसी केवी कळे ज्ञानदेव फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे। अर्थ असा आहे, भक्त ज्ञानी आहे किंवा अज्ञानी आहे हे भगवंत पाहत नाहीत, तर त्यांच्या नामस्मरणाने दोघांनाही सारखीच मुक्ती मिळते। नारायण हरी या नामाचा उच्चार करणाराकडे कळीकालाचा प्रवेश होत नाही। हरीच्या यथार्थ स्वरूपाचा विचार वेदांनाही कळत नाही, मग ते स्वरूप सामान्य जीवांना कसे कळेल? श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरीच्या नामस्मरणाने सर्व मृत्यूलोक वैकुंठ केल्याचे फळ मला मिळाले आहे। अभंग 26 एकतत्व नाम दृढ धरी मना हरीशी करुणा येईल तुझी ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचेसी सद्गद जपे आधी नामा परते तत्व नाही रे अन्यथा वाया आणिक पंथा जाशील जणी ज्ञानदेव नाम जपमाळ अंतरी धरोनी श्री हरी जपे सदा। अर्थ असा आहे, हरीचे नाम हेच तत्व आपल्या मनामध्ये बळकट धरा, म्हणजे एकट्या हरिनामाचे मनाने सारखे चिंतन करीत राहा, त्या योगाने हरीला तुझी दया येईल। रामकृष्ण गोविंद हे नाम सोपे आहे, म्हणून अगोदर ते प्रेमाने घे। हरीच्या नामाखेरीज जीवाला संसारातून सोडविण्यास दुसरे साधन नाही, तू दुसऱ्या साधनांकडे जाशील तर फसशील। श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी मौन घेऊन अंतकरणामध्ये जपमाळ धरून निरंतर श्रीहरीचा जप करीत आहे। पुढचा अभंग आहे अभंग 27 सर्व सुख गोळी साही शास्त्रे निवडी रिकामा अर्धगडी राहू नको लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया एल जारा हरिवीण नाममंत्र जप कोटी जाईल पाप रामकृष्णी संकल्प धरुनी राहे निजवृत्ती हे काढी सर्व माया तोडी इंद्रिया सवडी लपू नको तीर्थी रोती भाव धरी रे करुणा शांती दया पाहुणा हरी करी। अर्थ असा आहे, साही शास्त्रांनी हरीच्या नामात सर्व
सुख माधुर्य आहे असे निवडून ठरविले आहे। देह हा सादर पाहावा निश्चित। सर्व सुख येथे नाम आहे, त्याचे नेहमी तू सेवन कर। अर्ध घटका देखील रिकामा राहू नको, कारण देहाधिक संसार व त्यातील व्यवहार सर्व खोटा आहे। म्हणून हरीला सोडून या संसाराच्या मोहात राहशील तर तुझी जन्म मरणाची येरजारा व्यर्थ होईल। म्हणून हरिनाम मंत्राचा तू निरंतर जप करीत जा, या योगाने तुझ्या अनंत पापांचा नाश होईल। याकरिता रामकृष्ण नाम घेण्याविषयीचा निश्चय तू आपल्या मनाशी पक्का करून राहा। गुरुजवळ श्रवण मनन व निधिध्यासनाचा अभ्यास करून तिन्ही देहातून व तिन्ही गुणाहून वेगळा जो आत्मा तो मी आहे अशी वृत्ती उत्पन्न कर व त्या योगाने सर्व माया जाळाचा नाश कर। इंद्रियांच्या तादात्म्यात लपून बसू नको। तीर्थव्रतांच्या ठिकाणी तू विश्वास ठेव व नेहमी दया बाळग, कारण जेथे शांती दया असतात तेथे देवाची वस्ती असते। म्हणून तू आपल्या हृदयात शांती दया ठेवून तेथे श्रीहरी वस्तीला येईल असे कर। शेवटचा अभंग म्हणजेच अभंग 28वा। अभंग हरिपाठ असती 28। रचिले विश्वासे ज्ञानदेवे, नित्य पाठ करी इंद्रायणी तिरी। होय अधिकारी सर्वथा तो, असावे एकाग्री स्वस्थ चित्त मन। उल्हासे करून स्मरण जीवी, अंतकाळी तैसा संकटाचे वेळी। हरितया सांभाळी अंतर्बाह्य, संत सज्जनानी घेतली प्रचिती। आळशी मंदमती केवी तरे, श्री गुरु निवृत्ती वचन प्रेमळ। तोषला तात्काळ ज्ञानदेव। हरिपाठातील हा शेवटचा 28वा अभंग फलश्रुती सांगणारा आहे। काही लोक हरिपाठाचे 27च अभंग मानतात, पण ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाचे अभंग 28च आहेत। अभंग हरिपाठ असती 28 असे ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतः या अभंगात सांगितले आहे। त्यामुळे 28वा अभंग कोणता हा प्रश्नच उपस्थित होत नाही। ज्ञानदेवांनी हरिपाठाचे हे अभंग ज्ञानदेवा तू कैवल्यम अशा विश्वासाने रचले आहेत। पुढील कडव्यात ज्ञानेश्वर महाराज सांगतात, नित्य पाठ करी इंद्रायणी तिरी। होय अधिकारी सर्वथा तो, नित्य अशा हरिपाठाचा नित्य पाठ केला असता तो सर्वथा अधिकारी होतो। परमार्थ करण्याचा अधिकार सर्वांना आहे, कोणाला आहे कोणाला नाही असा प्रकार येथे नाही। नित्य हरिपाठाचे नित्य पठनाने योग्य तो अधिकार प्राप्त होतो। हे पठण कसे व्हावयास हवे हे ज्ञानेश्वर महाराज पुढील कडव्यात सांगतात। असावे स्वस्थ चित्त एकाग्र मन, उल्हासे करून स्मरण जीवी। स्वस्थ चित्ताने एकाग्र होऊन आल्हादाने अगदी जीवापासून स्मरणपूर्वक हरिपाठाचे पठण व्हायला पाहिजे, तर तो जीव परमार्थाचा अधिकारी होतो। पुढील कडव्यात ज्ञानेश्वर महाराज सांगतात, अंतकाळी तैसा संकटाचे वेळी। हरितया सांभाळी अंतर्बाह्य। हरिपाठ करणाऱ्या माणसाचे अंतर्बाह्य रक्षण अंतकाळी तसेच संकटाच्या वेळी हरी करतो। अंतकाळी आपणाला कोण सोडवितो? सगळे जण बाजूने हातपाय मारतात, पण धारेला कोणी पडत नाही। एका परमात्म्याशिवाय अन्य कोणीही आपल्याला सोडवत नाही। अंतकाळी व संकटाच्या वेळी हरी रक्षण करतो याची प्रचिती नित्य हरिपाठाचे नित्य श्रवण करणाऱ्यांनी घेतली आहे। जे साधनांचा आळस करणारे आहेत त्यांना ही प्रचिती कशी येणार हा प्रश्न आहे। हीच गोष्ट ज्ञानेश्वर महाराज पुढील कडव्यात सांगत आहेत। संत सज्जनांनी घेतली प्रचिती, आळशी मंदमती केवी तरे। आता हरिपाठाच्या शेवटच्या अभंगाच्या शेवटच्या कडव्यात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, श्री गुरु निवृत्ती वचन प्रेमळ। तोषला तात्काळ ज्ञानदेव। हरिपाठ रचल्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी तो आपले सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज यांना दाखविला। तेव्हा निवृत्तीनाथांना फार आनंद झाला। त्यांनी धन्योद्गार काढले आणि प्रत्यक्ष सद्गुरूंनी कौतुक केल्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांना अत्यंत संतोष झाला। तर मंडळी, असा हा ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ याचा मराठी अनुवाद मराठी अर्थ येथे समाप्त होतो। जय जय रघुवीर समर्थ रामकृष्ण हरी पांडुरंग हरी। धन्यवाद।